तर नमस्कार सर्वांना. इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील गणितामधील पाठ क्रमांक 2 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यामध्ये आपण बघणार आहोत. आता 5 अंकी संख्यांचे वाचन व लेखन कसे करायचे त्या अगोदर तुम्हाला हा चार्ट माहित असणे जरुरी आहे. पहिला रकाना कशाचा असतो? एकक, त्याच्यानंतर दशक, त्याच्यानंतर शतक, एकक, दशक, शतक, त्याच्यानंतर हजार, 10,000, त्याच्यानंतर लाख, त्याच्यानंतर 10 लाख, त्याच्यानंतर असते करोड. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि करोड, 10 करोड. त्याच्यानंतर आता एकक इथं आहे एक. दशक, दशक म्हणजे दुसऱ्या अंक म्हणजेच दशक. दशक वरती शून्य असतो एक. हा झाला एकक, हा झाला दशक. शतक, शतक म्हणजे 100. 100 वर किती शून्य? 2. त्याच्यानंतर हजार, हजारावर किती? 3. 10,000 4 शून्य. त्याच्यानंतर लाख 5. त्याच्यानंतर 6. आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख हे झाली याची स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू. आता याच्यामध्ये आपण एक नंबर ठेवून बघूया. हा एक नंबर घेऊ. समजा आता याची स्थानिक किंमत किती येईल? हा एकक स्थानचा अंक आहे. कधी पण अंक वाचताना डावीकडून एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं वाचत जायचं म्हणजे आपला अंक चुकणार नाही. आणि अंकांचे पहिल्यांदा गट पाळून घ्यायचे. त्याच्यामध्ये कसं करायचं? हा 3 याचा एक गट पडतो, त्याच्यानंतर हा एक गट पडतो. 3 संख्यानंतर एक कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर 2 संख्यानंतर एक कॉमा द्यायचा. आता ही संख्या किती झाली? 8,54,335. आता बघा ही 5 ची किंमत किती येईल? एकक, त्याच्यानंतर 3 ची 30, त्याच्यानंतर ह्या 3 ची 300, ह्या 4 ची 4,000, त्याच्यानंतर 5 ची 50,000 आणि ह्या 8 ची 8 लाख. आता ही झाले अंकांचे वाचन. त्याच्यात आता बघा हे बघू आपण. आता 10 एकक, 10 एकक, 10 एकक म्हणजेच एक दशक. 10 एकक म्हणजेच